स्मितगंध चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भविष्य या विषयावर विश्वास ठेवणारे आणि विश्वास नसणारे असे दोन वर्गाचे लोक आपल्या समाजात नेहमीच असतात. आज अशाच एका विषयावर मी कथा घेऊन आले आहे आणि माझ्या कथेचं नाव आहे भविष्यवाणी. सकाळचे 5:30 वाजले होते. गजर झाला तसा मिस्टर वर्देनी डाव्या हाताने गजर बंद केला. खिडकीच्या काचावर पावसाचे टपोरे थेंब आदळत होते. रात्रभर पाऊस चालू होता हे मिस्टर वर्देनी ओळखलं. सकाळी लवकर उठून प्रातःविधी आटपून योगा करण्याची त्यांची गेले कित्येक वर्षांची सवय होती. आज एक अतिशय महत्त्वाची मीटिंग होती. ते नेहमीप्रमाणे नाश्ता करायला टेबलवर आले. नाश्ता करून ऑफिसला जाईपर्यंतचा वेळ हा त्यांची बायको शालिनीचा असे. ज्या काही दिवसभराच्या गप्पा असत ते याच वेळी निवांत मारल्या जायच्या. शालिनीने दोघांची उपम्याची पेट भरली आणि चहा कपमध्ये ओतायला घेतला. आज जोशी गुरुजी येणार आहेत, शालिनी म्हणाली. अरे, आज काय विशेष? वर्दे हसत म्हणाले. विशेष असं काही नाही हो. निनादची आणि तुमची पत्रिका दिली होती ती घेऊन येणार आहे. बरं बरं, चल मी निघतो. तुमचं चालू दे, रात्री जेवायला येतो. आज भरली वांगी आणि भाकरी कर. शालिनी त्यांना दारापर्यंत सोडायला आली. दार उघडलं तर दारात जोशी गुरुजी. तुम्ही थांबता का हो थोडा वेळ? शालिनीने नवऱ्याला विचारलं. मला उशीर होते शालिनी, एक महत्त्वाची मीटिंग आहे. तुमचं चालू द्या गुरुजी, आपण नंतर कधीतरी भेटू. असं म्हणून वर्दे दाराबाहेर पडले. वर्देना घरी यायला रात्रीचे 10 वाजले. सून आणि मुलगा कामावरून आले होते. शालिनी कुठेच दिसत नव्हती. त्यांनी बायकोला हाक मारली. बाबा आई देवघरात आहेत, सुनांना सांगितलं. यावेळी त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. बाबा, मला माहीत नाही काय झाले, पण मी घरी आल्यापासून आई खूप अपसेट आहेत. वर्दे हातपाय धुवून आत आले. शालिनी समोर आली. त्याने नजरेनेच विचारलं. तुम्ही जेवून घ्या, सांगते सगळं, असं म्हणून ती आत गेली. वर्देला काहीच कळेना. ही अशी काय, काही बोलत का नाही, काय झालंय? दोघांची जेवणं आवरली. वर्दे झोपण्यासाठी खोलीत गेले. बडीशेपची बाटली घेऊन शालिनी खोलीत आली. आज गुरुजी आले होते. त्यांनी तुमची पत्रिका बघितली. पुढचे 10 दिवस तुम्हाला खूप सांभाळून राहायला सांगितलंय. ग्रह वाईट आहेत म्हणाले. स्टॉप इट शालिनी, वर्दे चिडले. एक तर माझा भविष्यावर विश्वास नाही, हे तुला चांगलंच माहीत आहे. आजपर्यंत मी तुझं मन राखण्यासाठी सगळं करत आलो. तुला विश्वास ठेवायचा आहे ठेव, पण मला हे सगळं सांगू नकोस. आणि झोप आता, मी खूप दमलोय. आपण उद्या बोलू. एवढं बोलून त्यांनी कूस बदलली. सकाळी उठल्यावर वर्देना काल रात्री शालिनी बरोबरचा संवाद आठवला. ते थोडे खजील झाले. काल आपण जरा जास्तच बोललो नाही शालिनीला. आज बोलू तिच्याशी. तशी ती खूप समजूतदार आहे, घेईल समजून आपल्याला. सगळं आवरून ते नाश्ता करायला टेबलवर आले. अहो, आज ऑफिसला जायलाच हवं का? अगं, आपला स्वतःचा बिझनेस असला तरी मालकच नाही गेला तर कसं होईल? वर्देने आवाजावर खूप संयम ठेवला. मी काय म्हणत होते की 8 दिवस तुम्ही थोडा आराम करा ना, घरीच राहा. शालिनीचा दुबळा प्रयत्न. का? जोशी गुरुजी म्हणतात म्हणून? वर्देनी रागाने विचारले. तसं नाही हो, पण आजपर्यंत त्यांचं भविष्य कधीही खोटं झालं नाही आहे. माझ्या लहानपणापासून बाबांकडे ते यायचे. त्यांनी काहीतरी संकेत दिलाय तर ऐका ना हो माझं. हे बघ शालिनी, मी तुझा आणि तुझ्या भावनांचा नेहमीच आदर करतो, पण म्हणून मरणाच्या भीतीने घाबरून घरी बसणारा तुझा नवरा नाही. तुझ्या या गोष्टीवर विश्वास आहे, तू ठेव. मी नाही अडवणार तुला, पण माफ कर, मला सांगू नकोस. असं म्हणून वर्दे घराबाहेर पडले. वर्दे ऑफिसला गेल्यावर शालिनीने 4-5 वेळा त्यांना कसे आहात म्हणून फोन केला. वर्दे चकित, कारण कामाशिवाय ते कधीच उगाच कधी फोन करायची नाही.
त्यांना माहीत होतं आता 10 दिवस शालिनी बेचैन असणार. त्या दिवशी ते शालिनीसाठी लवकर घरी आले. छान हसत खळत मजेत जेवणं झाली. शालिनीच्या तोंडावरचं हास्य बघून वर्देही खुश झाले. 2 दिवस मजेत गेले आणि तिसऱ्या दिवशी वर्देनं अंगात ताप भरला. त्यांना अजिबात उठवेना. डॉक्टरांना मुलाने घरी बोलावून घेतलं. शालिनीचं धाबत दणाणलं. आता काय होते आणि काय नाही हे यातून बरे होतील ना. गुरुजींनी ग्रह बरे नाहीत सांभाळा म्हणून सांगितले. म्हणजे ह्यांना काही होणार तर नाही ना. देवी अंबाबाई ओटी भरीन ग तुझी. यांचा ताप उतरू दे. 2 दिवसांनी वर्देंची तब्येत सुधारली. शालिनीने देवीची ओटी भरली. दुसऱ्या दिवशी नवऱ्याला ऑफिसात जातानाची तयारी करताना बघून शालिनी म्हणाली, हे काय कुठे निघाला? अगं कुठे म्हणजे काय, आज मी पुण्याला चाललोय. आपलं नवीन काम चालू होते ना पुण्याला, तिथे भेट द्यायची मला. वर्दे हसत म्हणाले, पुण्याला? नाही नाही जायचं. आत्ताच आजारपणातून उठलात. शालिनी रडक्या आवाजात म्हणाली, हा काय बालिशपणा चाललाय तुझा? मी काय पहिल्यांदाच चाललोय काय पुण्याला? सरळ सांग ना, गुरुजींचे भविष्य खरे झाले तर मी अपघात होऊन मरेन अशी भीती वाटते तुला. शालिनीने त्यांच्या तोंडावर हात ठेवला. काय बोल नाही, मरो तुमचे दुश्मन. मग छोटी बॅग भर माझी, आज जाणार आणि उद्या येणार. वर्दे हसत म्हणाले, मी आले तर चालेल का हो तुमच्याबरोबर? तुम्ही काम करा, मी रमा मावशीला भेटून येते. काम झालं की तुम्ही मला घ्यायला या. वर्दे विचार करू लागले. शालिनी आली तर बरं होईल. तसं पण घरात राहून सारखा विचार करत बसेल. सारखे फोन करून हैराण करेल. चल पटकन तयार हो, वर्दे म्हणाले. नवऱ्याची आज्ञा मिळताच शालिनी पटकन तयार झाली. दोघं घराबाहेर पाडले. शालिनी खूप खुश झाली. मावशीलाही भेटता येईल आणि नवऱ्याबरोबर राहिलं की त्याची काळजीही वाटणार नाही. ठरल्याप्रमाणे सगळी कामं झाली आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजता ती दोघं पुण्याहून निघाली. रघुनाथ ड्रायव्हर बरोबर होता, त्यामुळे वर्दे जोडपं मागे बसलं. वर्दे कामाने खूप दमले होते. ते थोडे मागे रेलून रिलॅक्स झाले. शालिनीची काही ना काहीतरी बडबड चालू होती. लोणावळा गेलं तसं त्यांनी थोडा नाश्ता करून घेतला. पनवेल आले तसे मुंबई जवळ आली असं वाटायला लागलं. गाडीला वेग होता आणि काही कळण्याआधी गाडी समोरच्या डंपरला जोरदार आदळली. गाडी 1 फूट डाव्या बाजूला फरफटत गेली. वर्दे जोडपं समोरच्या बाजूला आदळलं. त्या दोघांना डोक्याला मार बसला. ड्रायव्हरने बेल्ट लावला होता, त्यामुळे तो थोडा डोक्याला आपटला, पण सगळे बचावले. शालिनीला गुरुजींची आठवण आली. त्यांचं भविष्य खरं ठरलं होतं. 2 अपघात झाले होते. वर्दे दोन्ही वेळा बायकोबरोबर होते आणि ते बचावले होते. गुरुजी म्हणाले होते, वर्देना 10 दिवस वाईट ग्रह आहेत, त्यांना सांभाळून राहायला सांगा. आज 8 दिवस झाले. शालिनीने देवीचे आभार मानले. पुण्याला जाऊन आल्यापासून शालिनी जरा खुश होते. तिचं मन थोडं शांत झालं होतं. सकाळी नेहमीची कामावरून वर्दे कामावर गेले. पुण्याच्या प्रवासाने वर्दे थकले होते. कामही जास्ती नव्हतं. त्या दिवशी वर्दे घरी लवकर आले. जेवणही छान मजेत झाले. दुसऱ्या दिवशी वर्देंची महत्त्वाची मीटिंग होती. त्यांना उशीर होणार होता. शालिनी त्यांची आतुरतेने वाट बघत होती. रात्री 11:30 वाजता वर्दे घरी आले. त्यांची मीटिंग छान झाली होती. नवं कॉन्ट्रॅक्टही मिळालं होतं. ते खूप खुश होते. घरी आल्या आल्या त्यांना शालिनीची थट्टा करावीशी वाटली. मग काय बायको, आजपासून 10 दिवसापूर्वी तुझ्या जोशी गुरुजींनी काहीतरी विपरीत घडणार म्हणून सांगितलं होतं. आज 10वा दिवस. मी ठणठणीत तुझ्यासमोर उभा आहे. मला काहीही झालेलं नाही आहे. उद्या त्यांना सांग फोन करून की तुमचं भविष्य खोटं ठरलं. आज काय केलं जेवायला? सगळा तुमच्या आवडीचा बेत आहे. पटकन आंघोळ करा आणि या. मी थांबले तुमच्यासाठी जेवायला. शालिनी आनंदाने लगबगीने जेवण गरम करायला गेली. 5च मिनिटात बाथरूममधून स्फोट झाल्याचा आवाज आला. आवाज ऐकून शालिनी, मुलगा आणि सून धावत आले. बाथरूममधून धूर येत होता. मुलाने दरवाजा फोडला. आतमध्ये गॅसचा स्फोट झाला होता. गॅस गिझर असल्याने वर्देनी नळ सोडताच
गिझरचा स्फोट झाला. त्यांना बाहेर आणलं तर घड्याळात 12चे टोले पडले. जोशी गुरुजींचं भविष्य खरं ठरलं होतं. भविष्यावर विश्वास नसणारे वर्दे एका बेसावत क्षणी मृत्यूशवेय पडले होते. नियतीने डाव साधला होता. शालिनीला एवढा मोठा धक्का बसला होता की तिच्या डोळ्यातून एक थेंबही पाणी येत नव्हतं. निनाद आणि श्रावणी शालिनीला गदा गदा हलवून रडायला लावत होते. लहानपणापासून नेहमीच जोशी गुरुजींचं भविष्य खरं ठरलं होतं. धन्यवाद.